नमस्कार सर्वांना. आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. शब्दोच्चार व वर्णलेखन कसे असते त्याबद्दलची माहिती बघू. तर व्हिडिओ स्किप न करता नक्कीच पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला शब्दोच्चार आणि वर्णलेखन नेमकं काय असते ती सर्व समजून येईल. ठीक आहे. पण आता नवीन एखादी भाषा आपण लक्षात घेतो म्हटलं किंवा शिकतो म्हटलं तर तिला समजायला जड जाते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिचं व्याकरण शिकावं लागते, ज्याला इंग्लिशमध्ये ग्रामर म्हणते. आणि जेव्हा तो विद्यार्थी किंवा नवीन कुठलाही व्यक्ती कुठलीही भाषा शिकतो म्हटलं तर व्याकरणाचा अभ्यास पहिले करून ती भाषा समजून घेऊन नंतर काय होते, हळूहळू ती भाषा लक्षात यायला लागते. तसंच या इंग्लिशमध्ये आहे. इंग्लिशमध्ये सुद्धा आपल्याला इंग्लिशचं जे ग्रामर आहे, जे व्याकरण आहे ते पहिले लक्षात घेऊन आपल्याला समोर लिहिण्याचं बोलण्याची प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. साहजिकच आहे, लिहिण्याची बोलण्याची प्रॅक्टिस केल्यानंतर जे हळूहळू आपल्याला समजायला लागलं तर त्या गोष्टी सर्व येईल. पण सुरुवातीला काय होतं, नवीन कुठली गोष्ट आपल्याला अवघड जाते, समजत नाही. मग काय करावं लागते, पाठांतर करावं लागते. तर नक्कीच मला तरी असं वाटतं की कुठलाही नवीन विद्यार्थी जर असेल, त्याला हा विषय कठीण जात असेल, त्यांनी काय करायचं, पहिले सोप्या गोष्टीपासून सुरुवात करायची आणि ते पाठांतर करायचे. जसं स्पेलिंग असो, छोटे वर्ड्स असो, आहे की नाही. तर कारण विद्यार्थी जसा नवीन मोठ्या वेगवेगळ्या क्लासमध्ये जातो है ना, फर्स्टपासून 10पर्यंत, एक फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, नाही का. मग त्याला काय होते, सुरुवातीला सोपी भाषेमध्ये लेसन दिले जातात, सोपी वर्ड्स दिले जातात, त्याला समजून अशा स्टोरीज दिल्या जातात, लेसन्स असतात, बरोबर आहे. पण तसं सेकंडमध्ये जाईल, थर्डमध्ये जाईल, फोर्थमध्ये जाईल, ते थोडे वर्ड्स चेंज केल्या जाते, बदलवल्या जाते, त्याचे सिनोनिम्स वर्ड्स नवीन त्या ठिकाणी वापरले जाते, बरोबर आहेत. म्हणून जर सुरुवातीपासून जर ते शब्द जर ॲक्च्युली लक्षात जर घेतले किंवा पाठांतर जर केले. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण शब्दोच्चार व वर्णलेखन याची माहिती बघणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता नक्कीच हा व्हिडिओ बघा. ठीक आहे. बरं, या व्हिडिओ बघण्याचं कारण नेमकं काय, तर याच्यामध्ये आपल्याला ज्या विद्यार्थ्याला स्पेलिंग लिहिता येत नाही त्याबद्दलची माहिती आपल्याला आज या ठिकाणी शिकायची आहे. तर चला सुरू करूया. यामध्ये शब्दोच्चारमध्ये व वर्णलेखनमध्ये नेमकं काय महत्त्वाचं आहे त्याची थोडीशी आपल्याला माहिती बघायची आहे. आणि माहिती बघितल्यानंतर नेमकं कसे स्पेलिंग बनवायचे त्याबद्दलची थोडीशी माहिती बघू आपण. नक्कीच हा व्हिडिओ जर बघितला तर ज्या विद्यार्थ्यांना स्पेलिंग बनवता येत नाही, स्पेलिंग लिहिता येत नाही, स्पेलिंग लक्षात ठेवता येत नाही, तर हा व्हिडिओ बघून नक्कीच तो विद्यार्थी शिकेल. ठीक आहे, त्याला स्पेलिंग बनवता येईल. चला तर सुरू करूया. मराठीमध्ये शब्दांचे उच्चार व त्यांचे लेखन यात भेद नसतो. म्हणजे एका अक्षराचा एकच उच्चार होत असल्याने शब्दाच्या वर्णाचा उच्चार केला म्हणजे त्या शब्दाचा उच्चार आपोआप होतो. इंग्रजीमध्ये तसे नाही. वर्णाचा उच्चार व त्या वर्णांनी होणाऱ्या शब्दाचा उच्चार भिन्न असतो. म्हणून इंग्रजीमधील प्रत्येक शब्दास निराळे वर्णलेखन स्पेलिंग असते. हे वर्णलेखन मराठीतील ऱ्हस्व दीर्घ इतकेच लवचिक असल्याने त्याचा बारकाईने अभ्यास होणे आवश्यक आहे. सुरुवातीला तर स्पेलिंगच्या पाठांतरांची आवश्यकता आहे. ऍक्च्युली बघा, मराठीतला पार्ट आपण लक्षात घेतो म्हटलं तर ऍक्च्युली कसं, मातृभाषा असल्यामुळे ती लवकर लक्षात येते, लवकर लिहिता येते, लवकर बोलता येते. ठीक आहे, साहजिकच आहे. कारण डेली आपण त्याचा सराव आपल्या त्या मुलाच्या बोलण्यामधून, लिहिण्यामधून, सर्व गोष्टीतून होतो, म्हणून त्याला ती लवकर समजते. पण आता नवीन एखादी भाषा आपण लक्षात घेतो म्हटलं किंवा शिकतो म्हटलं तर तिला समजायला जड जाते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिचं व्याकरण शिकावं लागते, ज्याला इंग्लिशमध्ये ग्रामर म्हणते. आणि जेव्हा तो विद्यार्थी किंवा नवीन कुठलाही व्यक्ती कुठलीही भाषा शिकतो म्हटलं तर व्याकरणाचा अभ्यास पहिले करून ती भाषा समजून घेऊन नंतर काय होते, हळूहळू ती भाषा लक्षात यायला लागते. तसंच या इंग्लिशमध्ये आहे. इंग्लिशमध्ये सुद्धा आपल्याला इंग्लिशचं जे ग्रामर आहे, जे व्याकरण आहे ते पहिले लक्षात घेऊन आपल्याला समोर लिहिण्याचं बोलण्याची प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे, साहजिकच आहे. लिहिण्याची बोलण्याची प्रॅक्टिस केल्यानंतर
जे हळूहळू आपल्याला समजायला लागलं तर त्या गोष्टी सर्व येईल. पण सुरुवातीला काय होतं, नवीन कुठली गोष्ट आपल्याला अवघड जाते, समजत नाही. मग काय करावं लागते, पाठांतर करावं लागते. तर नक्कीच मला मला तरी असं वाटतं की कुठलाही नवीन विद्यार्थी जर असेल, त्याला हा विषय कठीण जात असेल, त्यांनी काय करायचं, पहिले सोप्या गोष्टीपासून सुरुवात करायची आणि ते पाठांतर करायचे. जसं स्पेलिंग असो, छोटे वर्ड्स असो, आहे की नाही. तर कारण विद्यार्थी जसा नवीन मोठ्या वेगवेगळ्या क्लासमध्ये जातो, है ना, फर्स्टपासून 10पर्यंत, एक फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, नाही का. मग त्याला काय होते, सुरुवातीला सोपी भाषेमध्ये लेसन दिले जातात, सोपी वर्ड्स दिले जातात, त्याला समजून अशा स्टोरीज दिल्या जातात, लेसन्स असतात, बरोबर आहे. पण तसं सेकंडमध्ये जाईल, थर्डमध्ये जाईल, फोर्थमध्ये जाईल, ते थोडे वर्ड्स चेंज केल्या जाते, बदलवल्या जाते, त्याचे सिनोनिम्स वर्ड्स नवीन त्या ठिकाणी वापरले जाते, बरोबर आहेत. म्हणून जर सुरुवातीपासून जर ते शब्द जर ॲक्च्युली लक्षात जर घेतले किंवा पाठांतर जर केले, कारण शाळेमध्ये शिक्षक पाठांतर वर्ड्स का बरं करायला लावते, समजण्यासाठी. आलं लक्षात. म्हणून तुम्ही जर समजा कुठले विद्यार्थी असेल, त्या विद्यार्थ्यांनी जर समजा वर्ड्स जर पाठांतर केले इंग्लिशमध्ये, जे लेसनमध्ये आलेले आहे, स्टोरीजमध्ये आलेले आहेत, ते जर वर्ड्स पाठांतर केले तर नक्कीच त्याला समजायला सोपी जातं ते. ठीक आहे. तर आता म्हणजे सांगायचं असं आहे की एखादी भाषा समजण्यासाठी या साऱ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतंय. किंवा जे आता पॅरेंट्स किंवा मोठे विद्यार्थी हे जे माझा व्हिडिओ जो बघत आहे, त्यांनी ज्यांना गाईड करायचं आहे आपल्या घरच्या असलेल्या छोट्या विद्यार्थ्यांना, मुलांना, तर त्यांना ह्या गोष्टी पहिले सांगणं महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. जसं मग वर्णलेखन आत्मसात करण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्या शब्दाच्या अवयवावरून त्याचे स्पेलिंग लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. विशेष नामाच्या बाबतीत स्पेलिंगची फारशी अडचण भासत नाही. जसा शब्द असेल त्याप्रमाणे त्यातील व्यंजनाची व स्वरांची फोड करून स्पेलिंग लिहिणे अतिशय सोपे जाते. व्यंजनाची, स्वरांची फोड म्हणजे कारण जोपर्यंत कुठला एखादा शब्द असेल, नाव असेल, गावाचं असेल, कुठलंही कसंही असेल, तर आपल्याला समजा एकाएकी असं स्पेलिंग लिहिता येत नाही, तर मग काय करायचं, त्याला फोडायचं पूर्ण. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, मनोज हे नाव आहे, मग याचं म प्लस नो प्लस ज. ठीक आहे. मग याला जेव्हा आपण जॉईन करू तर काय होईल, मनोज. याला वेगळं करू आपण, म प्लस नो प्लस ज. मग आता इंग्लिशमध्ये तुम्हाला अल्फाबेट जर माहीत असेल, त्या अल्फाबेटचा उपयोग करायचा. ठीक आहे. मचं स्पेलिंग काय, नोचं स्पेलिंग काय, जचं स्पेलिंग काय. मग या पद्धतीनं जर तुम्ही लक्षात ठेवलं किंवा तयार केले, तुम्हाला ते स्पेलिंग लिहिता येईल, बरोबर. तर अशा प्रकारे काय करायचं आहे, तुम्हाला स्पेलिंग बनवायला सुरुवात करायची आहे. त्यानंतर एचा अ किंवा आ असा उच्चार होतो, म्हणून जिथे अचा आ असा उच्चार व्हायला पाहिजे असेल त्या ठिकाणी ए वर ए अशी खून करण्याची प्रथा अगोदर होती, ती फारशी आता प्रचारात नाही. कारण बहुतेक शब्द स्वरातील असल्याने अच्या ठिकाणी अ किंवा अच्या ठिकाणी आ अशी चूक उच्चारणात क्वचित होतेच. ठीक आहे. तर असे तुम्ही काय करू शकता, जसं मी कुठलेही शब्द घेतले तर त्याचं त्याला वेगवेगळं करून, त्याचं व्यंजन आणि स्वर, वोवेल्स आणि कन्सोनंट्स वेगवेगळे करून त्याखाली काय करा, स्पेलिंग तयार करा. हळूहळू ही प्रॅक्टिस करा. 1-2 दिवस, 3 दिवस, जड जाते 30 दिवस करा. ठीक आहे. पण येते. जसं आपण एखाद्या गोष्टीचा पाठलाग केला ना, ती गोष्ट आपल्याला यायला लागते. ठीक आहे. तर हे आहे एक टेक्निक. ठीक आहे. तर अशाच नवीन नवीन गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहे, शिकायच्या आहेत ग्रामरच्या दृष्टिकोनातून. नक्कीच मनोज हाडकेच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला अशाच नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन ट्रिक्स यामधल्या शिकायला मिळेल. ठीक आहे. आणि फ्रेंड्स, सर्वांना ही रिक्वेस्ट आहे की आपले व्हिडिओ
हे वेगवेगळ्या गोष्टींवर असते. तुम्ही काय करायचं आहे की नेमकं कुठल्या गोष्टीवर तुम्हाला सर्वात जास्त व्हिडिओ माझे आवडते ते कमेंट्समध्ये सांगा, म्हणजे तो टॉपिक घेऊन मला यायला बरं होईल. ठीक आहे. तो ए लिहिला तरी स्पेलिंग चूक आहे असे समजण्याचे कारण नाही, कारण वरील निरनिराळी नावे घेऊन त्याची स्पेलिंग बनवायची आहेत. कोणत्याही वाक्याचे पहिले अक्षर अथवा विशेष नामाचे पहिले अक्षर ते विशेष नाम वाक्यात कुठेही आले तरी कॅपिटल असले पाहिजे. असेच आय वाक्यात कुठे आला तरी तो कॅपिटल पाहिजे. ठीक आहे. तर त्याच्यातले काही तुम्हाला एक्झाम्पल सुद्धा सांगतोय. जसं बघा, कॅट, कॅटचा उच्चार स्पेलिंग CAT, उच्चार कॅट, अर्थ मांजर. ठीक आहे. बॅट, ठीक आहे. नो, गो, सो, डॉग, फॉग, लेग, पेग, पिग. सीन, किस, किल, नाईस, माईस, हट, कट असे शब्द तुम्ही काय करू शकता, वापरू शकता. आता नाही ॲक्च्युली मी उदाहरण म्हणून सांगितले आहेत, तर याचा अर्थही सांगावं लागत असेल तर ते पण सांगतो. जसं बघा, कट कापणे, हट झोपडी, माईस उंदीर, नाईस छान, किल मारणे, किस मुक्का किंवा चुंबन, सीन पाप, पिग डुक्कर, पेग खुंटी, लेग पाय, फॉग धुके, डॉग कुत्रा. सो म्हणून किंवा असे, गो जाणे, नो नाही, बॅट खेळण्याची फळी किंवा बॅट, आणि कॅट मांजर. ठीक आहे. तर तर फ्रेंड्स, व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच सांगाल. आवडला तर लाईक करा.